महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम 2023-24मध्ये ऊसाच्या बिलापोटी शेतकऱ्यांचे करोडो रुपये थकवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखान्यांनी जानेवारी महिन्यापासून तुटून गेलेल्या ऊसाची बिलेच अजून शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली नसल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. त्यामुळे ऊस तुटून 4 महिने झाले तरी ऊसाचे बिल कधी मिळणार याची चिंता शेतकऱ्यांना सतत लागून राहिलेली आहे. आधीच दुष्काळाने हैराण झालेला शेतकरी ऊसाचे बिल न मिळाल्यामुळे चांगलाच मेटाकुटीला आलेला आहे. शेतकऱ्यांचे करोडो रुपये थकवणारे कारखानदार मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या थकीत बिलाकडे ना साखर आयुक्तांचं लक्ष आहे ना सहकार मंत्र्यांचं लक्ष आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाचे बिल कधी मिळणार हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे. त्यामुळे FRP कायद्यानुसार ऊस तुटून गेल्यापासून 15 दिवसांमध्ये ऊसाची बिले बंधनकारक असताना 4-4 महिने बिल न देणाऱ्या या कारखान्यांचं करायचं काय, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला आहे.